नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी मस्त असे खुसखुशीत जीरा बिस्किट्स. अगदी बेकरी स्टाईल बिस्किट्स होतात, अतिशय छान होतात आपण घरच्या घरी केली तर. जीरा बिस्किटसाठी आपण आधी जिरं थोडं भाजून घेणार आहोत. भाजून घेतलं की त्याचा जो फ्लेवर असतो तो चांगला पदार्थामध्ये उतरतो, म्हणून थोडंसं परतून घ्यायचं आहे. भाजून म्हणजे परतून घ्यायचं थोडं, कारण आपल्याला हे थोडंसं कुटून घ्यायचं आहे. बारीक पावडर करायची नाही आहे, जाडसरच ठेवायचं आहे. फक्त थोडंसं कुटल्यासारखं करायचं आहे, म्हणजे त्यातले जे त्याचा जो फ्रॅग्रन्स असतो तो बाहेर पडतो. हे बघा, बस आता गॅस बंद करूया. थोडंसं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे बघा, ह्याच्यामध्ये घालूया आपण थोडंसं असं कुटायचं आपल्याला. बघा, हे एवढंच, जास्त कुटायचं नाहीये. हे असं थोडंसं बारीक करून घ्यायचं. छान असा खमंग सुगंध सुटलेला आहे जिऱ्याचा. हे बघा, तुम्ही बघू शकताय, हे पावडरही नाही आहे आणि अख्खं सुद्धा नाही आहे. आता इथे एक भांडं घेतलं आपण, त्यामध्ये अर्धा कप बटर घ्यायचे. याच्याऐवजी तुम्ही तूप घेतलं तरी सुद्धा चालेल. त्यामध्ये घालायचे पाव कप पिठी साखर. आता ही चांगली आपण अगदी लाईट, म्हणजे एकदम हलकं होईपर्यंत चांगली फेटून घ्यायची. आपण जेवढं हे हलकं करू मिश्रण, तेवढी आपली बिस्किटं अगदी छान होणार आहेत. हे बघा, आता हे किती अगदी छान असं लाईट झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता यामध्ये आपल्याला घालायचे ड्राय इंग्रेडियंट्स. आता यामध्ये आपण घालूया 1 कप गव्हाचं पीठ, पाव कप मैदा घालायचा आहे. तुम्ही पूर्ण मैद्याचेही करू शकता. 1 चमचा कस्टर्ड पावडर आहे, व्हॅनिला फ्लेवर्ड वाली, आणि चवीपुरतं मीठ, थोडंसं मीठ घालायचं. आता हे सगळं मिक्स करूया आणि आता हे चाळून घ्यायचं. चाळून घेणं अतिशय गरजेचं आहे, तरच आपली बिस्किटं छान अशी हलकी फुलकी होणार आहेत. आता यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा टीस्पून बेकिंग पावडर. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आणि गरज लागेल तसं थोडंसं दूध घालायचंय. आधी हे असंच मिक्स करून घ्यायचं. बेकिंग पावडर चाळतानाच घालायची होती, मी लक्षात आलं नाही पटकन, हरकत नाही, नंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता आपण जे जिरं भाजून घेतलेलं आहे ते घालूया. सगळं नाही घालायचं, थोडंसं ठेवून द्यायचं वरून लावायला. आता हाताने नीट आपण मिक्स करून घेऊया. आता हे हाताने मळून घेऊया. थोडंसं दूध घालून घ्यायचंय. या गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही पूर्ण मैदा वापरला तरी चालेल. हे जास्त असं मळायचं नाही, आपण जसं चपातीचं पीठ मळतो तसं मळायचं नाही आहे, फक्त असं एकत्र करून घ्यायचं आहे. इथे मी पाव कप दूध घेतलेलं आहे, त्यातलं 2-3 चमचे आपल्याला फक्त लागणार आहे, जास्त घालायचं नाही आहे दूध, नाहीतर मग बिस्किटाचं टेक्स्चर बदलतं. हे बघा, आता हा आपला गोळा तयार झालेला आहे. 2 मिनटं असं झाकून ठेवायचं आहे आणि मग आपल्याला याची बिस्किटं करायला घ्यायची आहेत. 2 मिनटासाठी आपण हे असंच ठेवून देऊया. आता बघूया, आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे. जास्त वेळ ठेवायचं नाही, अगदी 5 मिनटं जास्तीत जास्त. आता एक मी बटर पेपर घेतलेला आहे,
त्यावर आपण हे पीठ ठेवूया. आणि हे अगदी पातळ नाही लाटायचं, चांगलं जाड. बिस्किटं जशी असतात जेवढ्या जाडीची तेवढंच आपल्याला घ्यायचं. सगळ्या बाजूने व्यवस्थित लाटून घ्यायचं. ओव्हन मी 180 डिग्रीजला 10 मिनटं प्रीहीट करायला ठेवलेलं आहे. सगळ्या बाजूने व्यवस्थित घ्यायचं लाटून. हे बघा, एवढी जाडी असू दे, जास्त पातळ पण नाही करायची. आता ह्यावर सुद्धा आपण थोडंसं जिरं लावून घेऊया. जास्त नाही लावायचं कारण आपण ऑलरेडी यामध्ये भरपूर घातलेलं आहे जिरं. तर थोडं लाटून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित बसेल, नाही तर सगळं पडायला लागतं. जेव्हा बिस्किटं भाजली जातात तेव्हा ते जिरं पडतं. मस्त. आता आपण याची बिस्किटं कापून घेऊया. आता याच्या ज्या कडा आहेत ना त्या कापून घ्यायच्या. इथे तुम्ही मध्ये सुद्धा याचे लावून घेऊ शकता. आणि आता तुम्हाला किती यामध्ये 4 कॉलम्स होतील. तुम्हाला कुठलाही हवा तो शेप तुम्ही देऊ शकता. इथे माझा अनइक्वल झालाय. ओके. आता आपण हे एका ट्रेमध्ये काढून घेऊया. आता ही बिस्किटं आपण 180 डिग्रीजला 15 ते 20 मिनटं बेक करायची आहेत ओव्हनमध्ये. ही बघा आपली बिस्किटं तयार झालेली आहेत. बरोबर 15 मिनिटांनी मी काढली आहेत बाहेर. पण ही गरम असताना हात नाही लावायचा कारण ती थोडी नरम असतात. थंड झाल्यावरच आपण बघूया. बघा, वाव, हे तुम्ही बघू शकताय. मस्त अशी खुसखुशीत बिस्किटं झालेली आहेत. हे बघा, मस्त अतिशय छान होतात आणि झटपट होतात. तुम्ही नक्की करून बघा. आणि माझी रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.